जय लक्ष्मी माता. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री विष्णू पुराण चतुर्थ अंश अध्याय 33. सौभ्री ऋषींची कथा. श्री पराशर मुनी वैवस्त मनु व त्यांच्या वंशातील राजे इक्ष्वाकू वंश व त्यांच्या वंशातील राजे यांचे वर्णन करून म्हणाले, हे मैत्रिय, 28व्या मनूच्या मन्वंतर जेव्हा कलियुग सुरू झाले तेव्हा इक्ष्वाकू नावाचा मनूचा पुत्र राज्यावर आला. त्याच्या वंशात युनाश्व नावाचा एक राजा झाला. त्याला अपत्य नव्हते. अपत्यासाठी त्याने एक यज्ञ केला. अर्ध्या रात्री तो यज्ञ संपला. मंतरलेल्या पाण्याचा कलश वेदीवर ठेवून ऋषी झोपले. राजाला अतिशय तहान लागली म्हणून त्याने त्या कलशातले पाणी पिऊन टाकले. सकाळी तो कलश रिकामा पाहून ऋषींनी चौकशी केली. त्यांना हकीकत समजताच ते म्हणाले, हे पाणी पिऊन तुझ्या राणीला बलवान व विक्रमी पुत्र होणार होता, पण आता राजाच्या पोटात ते पाणी गेल्यामुळे त्याच्या पोटात गर्भ राहिला आणि यथावकाश त्याचे पोट फाडून तो बाहेर आला. इंद्राने दिलेल्या अमृतावर त्याचे पोषण झाले. हा मंदाता राजा होय. तो चक्रवर्ती राजा झाला. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सर्व जमीन म्हणजे मांधाताचे राज्य होय, असा अर्थ असलेला श्लोक प्रसिद्ध आहे. त्यानंतरच्याच काळातील ही गोष्ट आहे. सौभ्री नावाचा एक ऋषी होता. त्याने 12 वर्ष पाण्यात राहून तप केले. त्याच पाण्यात संमद नावाचा एक प्रचंड मासा आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याची पिल्लेही तेथेच क्रीडा करीत असत. त्यांना पाहून आणि त्यांच्या कोमल स्पर्शाने ऋषीवरचे तपावरचे लक्ष उडाले. त्यालाही गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याची इच्छा झाली. तेव्हा तो मांधाताकडे आला. त्याने राजाच्या एका कन्येशी विवाह करण्याची इच्छा दर्शवली. नकार देता येत नसल्यामुळे राजा म्हणाला, जी कोणी तुम्हाला वरेल तिचे दान मी तुम्हाला करेन. त्यावर सौभ्री ऋषींनी आपल्या तपसामर्थ्याने त्यांच्या सर्व कन्यांच्या मनात आकर्षण निर्माण केले. त्याप्रमाणे त्या सर्व कन्यांनी त्याला वरले. तोही एकाच वेळी अनेक रूपे घेऊन प्रत्येकीबरोबर वेगवेगळ्या प्रसादात संसार करू लागला. ते प्रसादही त्याने आपल्या सामर्थ्याने वैभवशाली बनवले होते. अशी अनेक वर्षे गेली. संसारातील सुखे उपभोगीत असताना बराच काळ गेला. त्याला अनेक मुलेही झाली. त्या मुलांच्या ममतेने त्याचे हृदय भरून गेले. माझी मुले गोड गोड शब्दांनी माझ्याशी बोलतील का? आपल्या पायावरती चालायला कधी लागतील? ती मोठी कधी होतील? त्या सगळ्यांना आपापल्या बायकांमुलांसह मी पाहू शकेन काय? अशी अनेक मनोराज्ये तो करीत राहिला. तेव्हा त्याला समजून आलं की ही मनोराज्ये जर मी करीत राहिलो तर ती हजारो लाखो वर्षात पूर्ण होणार नाहीत, कारण एक मनोरथ पूर्ण झाल्यावर त्याच्या जागी अनेक नवीन मनोरथांचा जन्म होतो. अशा प्रकारे संसारातील सुखांचा खोटेपणा समजून येताच तो भगवंत श्रीहरीला शरण गेला. संन्यास घेऊन आपले मन त्याने विष्णूत गुंतवले व शेवटी तो मुक्त झाला. अध्याय 34. सगर राजाचा जन्म व विश्वविजय. आता मांधाता राजाच्या वंशाचे वर्णन मी करतो. मांधाता राजाचा पुत्र अंबरीष होता. अंबरीषाचा पुत्र युवांश्व होता आणि त्याचा पुत्र हरित हा होता. हरिताच्या पोटी हरितगण जन्मले. त्यापूर्वीची गोष्ट. पाताळामध्ये मौनेय नावाचे 6 कोटी गंधर्व होते. त्यांनी तेथील नागांची लूट केली. नागकुळाकडची अमूल्य रत्नेही त्यांनी लुटली. तेव्हा नागांचे प्रमुख विष्णूंकडे गेले. त्यांनी त्यांस नमस्कार केला, त्यांची स्तुती केली. गंधर्वांनी कसे भय निर्माण केले आहे ते सांगितले. हे भय कसे दूर होईल असे त्यांनी विचारले. त्यावर विष्णू उत्तरले, हे नागांनो, युवानाश्व हा पुत्र राजा मंदाताचा होय. त्याच्या पुरुकुस नावाच्या वंशराजाच्या रूपाने मी स्वतः नागलोकात येईन आणि त्या गंधर्वांचा नाश करीन. हे ऐकून पाण्यामध्ये निजणारे त्या विष्णूला नमस्कार करून नाग आपल्या नागलोकी परतले. तेथे गेल्यावर त्यांनी स्वतःची बहीण नर्मदा हिला राजा पुरुकुसाकडे पाठवले. ती त्याच्याकडे गेली. त्याला तिने पाताळात येण्यास तयार केले. त्यामुळे तो पुरुकुस हा विष्णूच्या तेजाचा अंश रसातळात आला. त्याने त्या सर्व गंधर्वांचा वध केला. तुमची प्रजा कधी मरणार नाही असा नागांना वर देऊन पुरुकुस आपल्या नगरीत परतला. नागांनी देखील नर्मदेला वर दिला. ते म्हणाले, जो कोणी स्मरण ठेवून तुझे नाव उच्चारेल त्यास कधी सापाच्या विषापासून भीती उरणार नाही. तसेच नर्मदाय नमः पातर्ण रमदाय नमो निशी नमोस्तु नर्मदे तुभ्यं त्राही मां विश्वसर्पतः. हा श्लोक म्हणणाऱ्यास दिवस रात्र अंधारातून प्रवास करताना अशा कोणत्याही वेळी साप चावणार नाही. तसे जेवणाआधी हा श्लोक म्हटल्यास जेवणात जर विष कालवलेले असेल तर त्याने मरण येणार नाही. नर्मदा देखील पुरुकुसाबरोबर गेली. तिला त्याच्यापासून हृदयसुद नावाचा पुत्र झाला. त्रसुदेशच्या वंशात पुढे अनरण्य, पृषदश्व, हर्षव, हस्त, सुम्ना, त्रिधन्वा, तय्यारुनी, सत्यव्रत असे राजे झाले. हा सत्यव्रतच पुढे त्रिशंकू या नावाने प्रसिद्ध झाला. स्वतःच्या पित्याच्या शापाने तो चांडाल बनला.
एकदा 12 वर्षे पाऊस न पडल्यामुळे दुष्काळ पडला होता. तेव्हा विश्वामित्राच्या प्रजेचे पोषण करण्यासाठी गंगेकाठी असणाऱ्या वडाच्या एका झाडावर त्रिशंकू रोज हरणाचे मांस ठेवत असे. त्यामुळेच अखेर विश्वामित्र त्याच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी त्रिशंकूस त्याच्या देहासह स्वर्गाला पाठवले. या त्रिशंकूचा पुत्र राजा हरिश्चंद्र होऊन गेला. त्याचा पुत्र रोहिताश्व आणि नंतर त्याच्या वंशात अनुक्रमे हरित, चंचू, विजय, वासुदेव, रुरुक, बाहू असे राजे झाले होते. बाहू राजाचा हय राजांनी पराभव केल्याने तो आपल्या गर्भवती पत्नीसह रानात निघून गेला. परंतु त्या राणीच्या सवतीने तिचा गर्भपात व्हावा म्हणून तिला विष घातले. या विषाच्या प्रभावाने तो गर्भ तिच्या पोटात 7 वर्षे अडून राहिला होता. पुढे वय झाल्याने बाहू राजा और ऋषींच्या आश्रमाजवळ मरण पावला. तेव्हा ती राजमहिष बाहूच्या चितेवर सती जाण्यास निघाली. आपल्या आश्रमातून बाहेर येऊन अर्ध ऋषींनी तिला सती न जाण्याचा उपदेश केला. ते म्हणाले, हे साध्वी राजमहर्षी, सती जागण्याचा दुराग्रह तू सोड, कारण तुझ्या पोटात अत्यंत बलशाली, अनेक यज्ञ करणारा, शत्रूंना ठार करून सर्व पृथ्वीचा स्वामी होणारा, चक्रवर्ती सम्राट होणारा बालक आहे. म्हणूनच तू सती जायचा घोर प्रयत्न करू नकोस. असे त्या और ऋषींचे सांगणे ऐकून राणीने सती जावयाचा आपला विचार सोडून दिला. और ऋषी तिला घेऊन आपल्या आश्रमात गेले. काही काळ गेल्यावर त्या राणीच्या पोटातून विषासहित असलेला एक बालक जन्मला. गर म्हणजे विषय आणि त्याने नाव ऋषींनी सगर असे ठेवले. त्या तेजस्वी बालकाचे त्यांनी सर्व काही संस्कार विधी केले. पुढे सगराची मुंज केल्यावर त्यांनी त्या संपूर्ण वेद, शास्त्रे, भार्गव नामक आग्नेय अस्त्रे, सर्व प्रकारचे शिक्षण दिले. बुद्धीचा विकास झालेला तो सगर आपल्या आईला म्हणाला, हे माते, आपण आश्रमात काय बरे करीत आहोत? माझे पिता कोठे आहे? तेव्हा त्यावर त्याच्या आईने त्याला सर्व घडलेली हकीकत सांगितली. ती ऐकून आपल्या पित्याचे राज्य जिंकून घेणाऱ्या हये, तालजंग आदी राजांचा संहार करण्याची त्याने प्रतिज्ञा केली. काही काळाने आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे त्या राजांशी युद्ध करून सगराने त्याच्या शत्रू राजांना ठार केले. तसेच त्याने शक, यवन, कांबोज, पारद, पल्लव अशा अनेक वंशीय राजांना जेरीस आणले. त्यामुळे ते सगरचा गुरु वसिष्ठ यांना शरण गेले. वसिष्ठाने त्यांना जिवंत ठेवले, पण त्यांचे सामर्थ्य नष्ट केले. त्यांनी सगराला सांगितले की त्या निर्बल शत्रू राजांना जीवदान द्यावे. त्यांना वसिष्ठाने शिक्षा म्हणून स्वधर्म व विद्वानांच्या सहवासातून दूर केले. वसिष्ठांच्या योजनेप्रमाणे सगराने त्या राजांचे वेश बदलवले. त्याने यवनांचे केस कापले, शकांचे अर्धेच केस कापले, पारदांचे केस लांब केले, पल्लवांना दाढी मिशी ठेवायला लावल्या, त्यांना स्वाध्याय व वशटकार यांपासून दूर केले. त्यामुळे ते सर्वजण म्लेच्छ बनले. अखेर महाराज सगर आपल्या राजधानीस परतले व त्यांनी आपल्या सेनेद्वारा 7ही द्वीपांनी युक्त असलेल्या सर्व पृथ्वीवर राज्य केले. अध्याय 35. सगर, सौदास, खट्वांग राजाच्या कथा. महर्षी पराशर पुढे सांगू लागले, कश्यपाची कन्या सुमती आणि विदर्भ राजाची कन्या केशनी या दोघी राजा सगराच्या पत्नी बनल्या. त्यावेळी भगवान और्य म्हणाले की तुमच्यापैकी एकीस तुमच्या कुलाची वृद्धी करणारा पुत्र होईल, तर दुसरी 60,000 पुत्र होतील. तेव्हा यापैकी हवा असेल तो वर तुम्ही एकमेकींनी मागून घ्या. तेव्हा केशिनीने एक पुत्र, सुमतीने 60 सहस्त्र पुत्र देणारा वर मागितला. केशिनीला झालेल्या पुत्राचे नाव असमंजस असे ठेवले. तो बालपणापासूनच बिघडलेला होता. तो मोठा होईल तेव्हा आपोआप सुधारेल असे लोकांना वाटले. तो मोठा झाला तरी सुधरेना. तेव्हा पित्याने त्याचा त्याग केला. तेव्हा आपल्या सावत्र भावाप्रमाणे सुमतीचे 60,000 पुत्रही वागू लागले. त्यांनी सर्व विश्वात यज्ञ आणि धर्माचा नाश केला. याच वेळी सगर राजाने अश्वमेध यज्ञ करावयास सुरुवात केली. त्याचे पुत्र या अश्वाचे रक्षण करीत अश्वामागे गेले, परंतु कोणीतरी तो अश्व चोरून पाताळात घेऊन गेला. सगराच्या 60,000 पुत्रांनी त्या अश्वाच्या खुरांचा माग काढीत प्रत्येकी 4-4 योजने जमीन खणली. तेव्हा ते पाताळात पोचले. तेथे त्यांना त्यांचा अश्व भटकताना दिसला. त्या अश्वाजवळच शरद ऋतूत ढगरहित म्हणजे स्वच्छ सूर्य असतो तसे तेजस्वी असलेले व सर्व दिशांना प्रकाश देणारे महर्षी कपिल बसलेले त्यांना दिसले. तेव्हा दुरात्मा सागर पुत्रांनी आपापली शस्त्रे परजली आणि ते म्हणाले, हाच तो अश्वमेधाचा घोडा पळवणारा आणि यज्ञात विघ्न आणणारा आहे, याला ठार करा. कपिल ऋषींच्या दिशेने सगराचे ते 60,000 पुत्र धावू लागले. कपिलाने आपल्या परिवर्तित डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहिले. त्यामुळे स्वतःच्या देहातून निघालेल्या व कपिल मुनींच्या डोळ्यातून परावर्तित झालेल्या अग्नीने त्या सर्वांची राख केली. आपल्या मुलांचे भस्म झालेले सगर राजाला समजले. तेव्हा त्याने असमंजस याचा पुत्र अंशुमान यास अश्व परत आणावयास पाठवले. तो देखील आपल्या 60,000 काकांनी खोदलेल्या मार्गाने पाताळात जाऊन पोहोचला.
तेथे कपिल मुनींच्या जवळ जाऊन भक्तीने नम्र होऊन त्याने त्यांना प्रसन्न केले. तेव्हा कपिल मुनी म्हणाले, हे वत्सा, हा अश्व घे आणि तो तुझ्या आजोबांकडे नेऊन पोचव. तसेच तुला जो वर हवा असेल तो माग. तो म्हणाला, तुमच्या शापाने भस्म झाल्यामुळे माझ्या ह्या पितरांना स्वर्ग मिळालेला नाही, त्यांना तो मिळेल असे काहीतरी करा. तेव्हा ते म्हणाले, तुझा नातू गंगेचा पवित्र प्रवाह पृथ्वीवर आणण्यात यशस्वी होईल. त्यामुळे त्यात स्नान केल्यानेच नव्हे तर कोणत्याही कामधेनूखेरीज तिच्या पाण्याचा स्पर्श मेलेल्या हाडांना, कातडीला, स्नायूंना किंवा केसांना झाल्यास किंवा तिच्या पाण्यात कोणी प्राणी पडल्यास तात्काळ त्याला स्वर्ग मिळतो. हे ऐकून अंशुमनाने त्यांना प्रणाम केला आणि तो आपल्या आजोबांच्या यज्ञशाळेत आला. कपिल मुनींकडून परत आणलेला अश्वमेधाचा अश्व त्याने सगरास दिला. तेव्हा राजाने अश्वमेध पूर्ण केला. आपल्या 60,000 पुत्रांनी जी जमीन खणली होती तिलाच त्याने आपला पुत्र मानले, म्हणून तो सागर या नावाने प्रसिद्ध झाला. अंशुमनाचा पुत्र दिलीप झाला. दिलीपाचा पुत्र भगीरथ होता. त्याच्याच प्रयत्नाने स्वर्गातील गंगा पृथ्वीवर आली, म्हणूनच तिला भागीरथी म्हणतात. भागीरथीचा पुत्र सुहोत्र झाला. त्याच्यानंतरच्या 5 पिढ्यांनंतर ऋतुपर्ण नावाचा राजा झाला. तो द्युत विद्येत प्रवीण झाला. तो नल राजाला सहाय्य करणारा झाला. त्याच्यानंतर 3ऱ्या पिढीत सौदास हा राजा झाला. सौदास एक दिवस हरिणाची शिकार करण्यासाठी रानावनात हिंडत असताना त्यास 2 वाघ दिसले. त्या वनात हरिणेच नाहीत असे वाटून त्याने त्यातल्या एका वाघास मारले. मरणकाल येताच वाघाने आपले एक अत्यंत भयंकर राक्षसाचे मूळ रूप घेतले. दुसरा वाघ रूपातील राक्षस म्हणाला, मी तुझ्या वधाचा बदला घेईन, आणि तो अदृश्य झाला. काही काळाने सौदासाने एक यज्ञ योजिला. यज्ञ समाप्त झाल्यावर आचार्य वसिष्ठ निघून गेले. तेव्हा त्यांचे रूप घेऊन तो पूर्वीचा दुसरा राक्षस वसिष्ठ ऋषींचे रूप घेऊन आला आणि राजाला म्हणाला, यज्ञ संपल्यावर मला भोजन दे. त्यात तू माणसाचे मांस शिजव, मी तोपर्यंत येतोच. नंतर त्याच राक्षसाने आचार्याचे रूप घेतले आणि राजाच्या आज्ञेप्रमाणे माणसाचे मांस शिजवले. ते एका सोन्याच्या भांड्यात घालून राजाकडे दिले. राजाने ते वसिष्ठांच्यासाठी ठेवले. थोड्या वेळाने खरे वसिष्ठ ऋषी आले. राजाने त्यांना ते मांस जेवणासाठी म्हणून दिले. वसिष्ठ मुनी मनात म्हणाले, राजा किती दुष्ट आहे, माझ्यासारख्या तपस्व्याला हा मांस देतो आहे. हे कोणाचे मांस आहे हे माहिती व्हावे म्हणून त्यांनी समाधी लावली. त्यांना समजले की हे का मनुष्याचे मांस आहे. तेव्हा ते अत्यंत रागवून म्हणाले, हे राजा, तू अत्यंत अभक्ष असे हे मांसाचे मांस असताना माझ्यासारख्या तपस्व्याला तू दिले आहेस, तेव्हा तू नरमांसलोलुष होशील. राजा म्हणाला, हे भगवंत, तुम्हीच तर अशी आज्ञा दिली होती. वसिष्ठ म्हणाले, काहीतरी काय म्हणतोस. असे म्हणून ते पुन्हा ध्यानात बसले. तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजून आली. राजाला शाप देत ते म्हणाले, तू केवळ 12 वर्षेच माणसाच्या मांसावर राहशील. हे ऐकताच राजा सौदासाने देखील आपल्या ओंजळीत पाणी घेतले. वसिष्ठांना तो शाप देऊ लागला, पण त्याची पत्नी मदयंती हिने त्याला रोखले. त्यामुळे त्याचे पाय भाजले आणि करंड्या रंगाचे झाले. वसिष्ठांच्या शापाच्या प्रभावाने राक्षसासारखा स्वभाव झालेला राजा रानात जाऊन 3ऱ्या दिवसापासून राहू लागला. वनात भटकत तो माणसाचे मांस खात असे. एक दिवस असाच भटकत असता त्याने एक मुनी आपल्या पत्नीशी क्रीडा करत असलेला पाहिला. तो भयंकर राक्षस पाहून ते दोघे पळू लागले. तेव्हा लगेच त्याने त्यातील पुनीस पकडले. त्यावेळी त्या मुनीच्या पत्नीने त्याला विनवले, हे राजा, तुम्ही रागवू नका. तुम्ही राक्षस नसून इक्ष्वाकू वंशातील राजे आहात. माझ्या पतीला मी अतृप्त असताना तुम्ही ठार करणे उचित नाही, कारण राजा असल्याने तुम्ही हे जाणतात. पण तिचे काहीच न ऐकता त्याने त्या ऋषीस पकडून खाऊन टाकले. तेव्हा चिडलेली ती मुनींची पत्नी म्हणाली, हे राजा, मी अतृप्त असताना माझ्या स्वामीस तू खाऊन टाकले आहे. त्यामुळे मी तुला शाप देते की तू देखील कामोपभोगास प्रवृत्त होशील तेव्हा मरशील. असा शाप देताच ती सती गेली. 12 वर्षे उलटली. राजा शापातून मुक्त झाला. नंतर त्यास कामेच्छा झाली. तेव्हा राणी मदयंतीने मुनिपत्नीच्या शापाची आठवण केली. तेव्हापासून राजाने कामइच्छेचा कायमचा त्याग केला. पण या राजाचा पुत्र नव्हता, म्हणून त्याने वसिष्ठ ऋषींची प्रार्थना केली. वसिष्ठ ऋषींनी यज्ञ केला. त्यामुळे मदयंती गर्भवती झाली. बराच काळ ती प्रसूत झाली नाही. तेव्हा मदयंतीने आपल्या उदरावर दगडाने म्हणजेच अश्माने प्रहार केला. त्यामुळे पुत्र जन्मला. त्याचे नाव अश्मक पडले. अश्मकाचा पुत्र मुलक झाला. याच वेळी परशुराम पृथ्वीवरील क्षत्रियांना ठार करीत होते. त्यावेळी विवस्त्र स्त्रियांनी मुलकाच्या 4ही बाजूंनी जणू कवच करून त्यास रक्षण केले, म्हणून त्याचे नाव नारी कवच असे पडले. त्याच्याच नंतर काही पिढ्यांनी खट्वांग नावाचा राजा झाला.
त्याने देव व राक्षसांच्या युद्धात देवांना फार मदत केली. तेव्हा देव त्याला म्हणाले, वर माग. तो म्हणाला, ठीक आहे, वर द्यायचाच असेल तर मला माझे आयुष्य किती आहे ते सांगा. तेव्हा देव म्हणाले, तुझे आयुष्य केवळ 1 मुहूर्तच राहिले आहे. हे ऐकून तो अतिशय वेगवान अशा यानात बसून घरी परतला. आपल्या घरी येताच त्याने विष्णूंची प्रार्थना केली. विष्णूचे ध्यान करताच तो मुक्त झाला. नंतर त्याच्याच वंशात दीर्घायू दशरथ असे राजे झाले. याच दशरथाच्या पोटी भगवान विष्णूंनी 4 अंशांनी अवतार घेतले. तेच श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न होत. यानंतर रामाची कथा थोडक्यात सांगून पराशर ऋषी म्हणाले, श्रीरामाचे 2 पुत्र होते. यांची नावे लव आणि कुश. लक्ष्मणाचे 2 पुत्र अंगद आणि चंद्रकेतू हे होते. भरताचे 2 पुत्र तक्ष आणि पुष्कल, तर शत्रुघ्नाचे सुबाहू आणि शूरसेन असे 2 पुत्र होते. यांचे पुत्र पुढे सूर्यवंशी क्षत्रियांचे प्रवर्तक बनले. अशा रीतीने इक्ष्वाकू वंशातील प्रमुख राजे होते. अध्याय 36 निमी कथा. पराशर ऋषी सांगू लागले, इक्ष्वाकूचा पुत्र निमी याने एका मोठ्या दीर्घकाळ चालणारा यज्ञ करावयाचे ठरवले. त्या यज्ञाचे होता म्हणून वसिष्ठ ऋषींना आमंत्रण दिले. पण वसिष्ठ म्हणाले, इंद्राचा असा दीर्घकाळ चालणारा यज्ञ मी आधीच स्वीकारला आहे. तेव्हा तो होईपर्यंत तू थांब. तेथून आल्यावर मी तुझा यज्ञ करीन. हे ऐकून राजाने काहीच उत्तर दिले नाही. त्याचे मौन पाहून वसिष्ठांना वाटले की त्याला आपले म्हणणे मान्य आहे. त्यामुळे तो इंद्राचा यज्ञ करावयास गेले. इकडे नमी राजाने गौतम व इतर ऋषींना घेऊन आपला यज्ञ सुरू केला. वसिष्ठ मात्र इंद्राचा यज्ञ संपल्यावर निमीचा यज्ञ करावा म्हणून त्वरेने आले. आपल्या जागेवर राजाने गौतमाला निवडलेले पाहून ते रागावले. त्यावेळी झोपलेल्या निमीला त्यांनी शाप दिला, तू देहरहित होशील. राजा निमी जेव्हा जागा झाला तेव्हा त्याला वसिष्ठांनी शाप दिला आहे ही गोष्ट समजली. माझ्याक्ष काहीच न बोलता आणि मी झोपेत